I am Satish. Today we are going to solve assignment 1. Chapter name is Geometrical Construction and standard 7th. First question is fill in the blank. If question 1 is if three distinct lines intersect at a common point, then the point is called concurrence. Concurrence point. Clear? Next, the point of concurrence of angle bisector of triangle is called incenter. Incenter. Next question is the longest segment at a right angle triangle is called hypotenuse. Hypotenuse. त्यालाच आपण मराठीमध्ये कर्ण म्हणतो. Next, at 9 o'clock there is an angle at dash dash degree in between two hand of clock. आता घड्याळात समजा 9 वाजले. एक काटा 9 वर असतो, एक 12 वर असतो. इथे 6, इथे 3. तर कोणता अँगल दिसतो हा? राईट अँगल ट्रायंगल म्हणजे किती? 90 डिग्री. क्लियर? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय बाळांनो? क्वेश्चन 2. ड्रॉ द फॉलोइंग फिगर एनी 3 तुम्हाला सॉल्व करायचे आहे. तर पहिली कोणती आहे? ड्रॉ सेगमेंट ए बी ऑफ 5.5 सेंटीमीटर लेंथ अँड ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट. म्हणजे काय करायचं आपल्याला? रेषाखंडाचा लंब दुभाजक काढायचा आहे. बरोबर? तर आपण तो पुढील प्रमाणे काढू. आता काय करायचं? स्केल घ्यायची, सिस पेन्सिल घ्यायचं आणि आपल्याला डिस्टन्स किती दिलं ए बी लाईनचं? 5.5 सेंटीमीटर. ते आपण मेजर करून घेऊया. हे पहा इथं 0, इथे 5.5 ना, इथपर्यंत हा लाईन सेगमेंट आपण 5.5 चा ड्रॉ करून घेतला. त्याला नेमिंग द्यायचं. हा पॉइंट आहे ए, हा पॉइंट आहे बी. क्लिअर? इथपर्यंत कळलंय तुम्हाला? आता आपण काय करणार? याचा बायसेक्टर ड्रॉ करणार. त्यासाठी आपल्याला लागेल कंपास. कंपास मध्ये सिस पेन्सिल आणि हे तंतोतंत मॅच करून घ्यायचं, नाही तर तुमची डायग्राम चुकेल. काय करणार आपण? ए पॉइंटला कंपासचं टोक ठेवणार आणि मोर देन हाफ म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेणार सेगमेंटचं. घेतलं. वर एक आर्क ड्रॉ करणार, खाली पण एक आर्क ड्रॉ करणार. सेम आता नाही का बी पॉइंटला आपण कंपास ठेवणार आणि वर एक आर्क ड्रॉ करणार. इंटरसेप्ट झालं बघा. खाली पण सेम तसंच आर्क एक ड्रॉ करणार. झाला इंटरसेप्ट. आता आपण काय करणार? हा इंटरसेप्ट जो आहे तो जोडून घेणार बायसेक्टरने. झाला बायसेक्ट परपेंडिक्युलर ड्रॉ आपला. त्याला नेम देऊ आपण. आता याला ए आणि बी दिलं, याला आपण सी आणि डी देऊ. तुम्ही एक्स वाय असं कोणतंही नाव देऊ शकता. हा अशा प्रकारे आपला पहिला बायसेक्टर ड्रॉ झालेला आहे परपेंडिक्युलर. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. दुसरं एक्झाम्पल काय बाळांनो? ड्रॉ अँगल एबीसी इज इक्वल टू 65 डिग्री अँड ड्रॉ द अँगल बायसेक्टर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? एक अँगल ड्रॉ करायचा आहे, अँगल एबीसी. तर आपल्याला त्याचं एक मेजरमेंट दिलंय, किती? 65 डिग्री. तर काय करणार आपण? एक बेस सेगमेंट अंदाजे ड्रॉ करून घेणार, लाईन सेगमेंट. घेतला. त्याला नेम देऊ आपण. काय नाव देणार आपण? अँगल बी दिलेला आहे आपल्याला, बी आणि सी. ओके, झाला ड्रॉ. आता आपण प्रोटेक्टर घेणार. ते बी पॉइंटवर ठेवणार तंतोतंत. प्रोटेक्टर कसं ठेवतो आपण? जो आपला सेगमेंट बेसलाईन ड्रॉ केलेली आहे त्याला बरोबर प्रोटेक्टरची बेसलाईन मॅच झाली पाहिजे. त्यानंतर काय करणार? किती आहे? 65 डिग्री आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर इथं बी आहे, एकूण मोजणार 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 65. कुठे आला? इथे आला 65. आता आपण काय करणार?
हा पॉइंट आणि बी पॉइंट जोडून घेणार. झाला जोडून. या पॉइंटला नाव द्यायचं राहिलंय, त्याला आहे पॉइंट ए नाव. किती डिग्रीचा अँगल ड्रॉ केला आपण? 65 डिग्री. झालं. आता आपल्याला याचा बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. तो कसा पद्धतीने करणार? एकदम सोपं आहे बाळांनो. काय करणार? बी पॉइंटला कंपास ठेवणार, एक छोटासा इथे एक आर्क ड्रॉ करणार, सेम खालच्या लाईनला पण एक आर्क ड्रॉ करायचा आहे. झाला. आता जे कंपास मध्ये डिस्टन्स आहे ते थोडं वाढवून घ्यायचं आहे. वाढवलं, अंदाजे वाढवायचं आहे ते. आता जे आपण 2 आर्क ड्रॉ केले होते त्याच्यापासून एक आपल्याला परत एक आर्क ड्रॉ करायचा, एक ह्या पॉइंट वरून आणि एक ह्या पॉइंट वरून. झालं इंटरसेप्ट. आता जो बायसेक्टर आहे आपण तो ड्रॉ करूया. हा पॉइंट आणि बी पॉइंट जोडून घ्यायचा. जोडला. या पॉइंटला नाव आपण देऊ पी. तुम्ही काही देऊ शकता, पी क्यू आर, कोणतंही नाव दिलं तरी चालतंय. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल काय बाळांनो? ड्रॉ ट्रायंगल एबीसी. आपल्याला एक ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे इन विच आपल्याला 3 लेंथ दिलेले आहे. लेंथ ए बी इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर, लेंथ बी सी इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर अँड लेंथ ए सी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे या तिन्ही बाजू वेगवेगळ्या लेंथच्या आहे. म्हणजे हा कोणता अँगल आहे? अँगल ट्रायंगल आहे. स्केलेन ट्रायंगल आहे, बरोबर. ज्या कोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी वेगळी असते त्याला स्केलेन ट्रायंगल म्हणतो आपण. आता आपण पहिली बाजू ड्रॉ करून घेऊ. पहिली बाजू कोणती? बी सी. हे बघा स्केल घेतलंय मी. याआधी आपण एक रॉ डायग्राम ड्रॉ करून घेऊ. रॉ डायग्रामला एक मार्क असतो. ट्रायंगल ए बी आणि सी. बी सी किती आहे? 4.8 सेंटीमीटर. ए बी किती आहे? 5.4 सेंटीमीटर. 5.4 सेंटीमीटर. आणि ए सी किती आहे? 5 सेंटीमीटर. ही झाली आपली रॉ डायग्राम. याच्यावरून आपण आता ऍक्च्युअल डायग्राम ड्रॉ करणार आहे. तर लेंथ बी सी आपण अगोदर बेस लाईन ड्रॉ करून घेऊ. किती आहे? 4.8 सेंटीमीटर. स्केल घेतली, इथे 4 आहे, 4.5 6 7 8 4.8 आणि इकडे 0. हे 2 पॉइंट जोडून घ्यायचे. झाला आपलं बेस लाईन ड्रॉ झाली. आता याला नेमिंग द्यायचं. या पॉइंटला बी, या पॉइंटला सी. आणि डिस्टन्स किती दिलेलं आहे? लेंथ 4.8 सेंटीमीटर. क्लिअर. आता नेक्स्ट काम काय आपलं? आपल्याला आता लेंथ ए बी ड्रॉ करायची आणि लेंथ ए सी ड्रॉ करायची. आपण काय करणार? कंपास घेणार. ए बीचा डिस्टन्स किती आहे? 5.4 सेंटीमीटर. ते स्केलमध्ये आपण मेजर करून घेऊ. इथं 4.5 आणि इथे 0. झालं 4.5. बी पॉइंटवर ठेवायचं बाळांनो. ठेवलं. कंपासचं टोक व्यवस्थित ठेवायचं आणि एक इथं आर्क ड्रॉ करून घ्यायचा. तर दुसरं डिस्टन्स किती आहे आपल्या बाळांनो? ए सीचं किती आहे? आता हे ए बीचं झालं. ए सीचं किती आहे? 5 सेंटीमीटर. तर स्केलमध्ये आपण परत 5 सेंटीमीटर मेजर करून घेऊ. झालं मेजर. आता सी पॉइंटला ठेवणार. ठेवलं. परत एक आर्क ड्रॉ करायचा इंटरसेप्ट होणारा. झाला ड्रॉ. आता काय करणार? सिंपल. हे जे बायसेक्ट झालेला आहे, इंटरसेप्ट झालाय पॉइंट, तो बी पॉइंटशी आणि सी पॉइंटशी जोडून घ्यायचा. जोडला. या पॉइंटला नाव आहे ए. डिस्टन्स लिहायचं बाळांनो. ए आणि बीचं डिस्टन्स किती दिलेलं आहे? 5.4 सेंटीमीटर.
ACचं किती लेंथ आहे 5 सेंटीमीटर. ओके, कळलं बाळांनो. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता आपण हा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन काय बाळांनो, ड्रॉ ट्रायंगल RST in which measurement of angle RST is 90 degree, length of RS is 5.6 cm and length of ST is 5.4 cm. आता 90 डिग्री म्हणजे कोणता अँगल आहे बाळांना, राईट अँगल ट्रायंगल. ओके, चला लेट्स सी. फर्स्ट वी ड्रॉ द baseline EST. How many centimeter? 5.4 centimeter. First we draw the rough diagram. रफ डायग्राम काढली, त्याला नेमिंग करूया. RST. ST लेंथ किती आहे 5.4 सेंटीमीटर. RS किती आहे 5.6 सेंटीमीटर आणि अँगल S किती आहे 90 डिग्री. ओके, ही झाली रफ डायग्राम. आता आपण ऍक्च्युअल डायग्राम कडे जाऊया. पहिले आपण बेसलाईन ड्रॉ करून घेऊ. किती सेंटीमीटरची आहे 5.4. 0 पासून 5.4, इथं 5.4 आणि इथं 0. ही ड्रॉ करून घ्यायची. झाली ड्रॉ. त्याला नेमिंग देऊया. काय लेंथ S अँड T किती 5.4 सेंटीमीटर. क्लिअर. आता काय करणार आपण, आता आपण अँगल S ड्रॉ करून घेऊ. S किती दिलेला आहे आपल्याला 90 डिग्री, बरोबर. एकूण मोजणार आपण बाळांनो. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. इथे आला आपला 90. ही लाईन आणि ही लाईन जोडून घ्यायची बाळांनो. जोडली. आता नेक्स्ट आपलं झालं ते अँगल ड्रॉ करून. आता काय करणार आपण, RS ड्रॉ करून घेणार, बरोबर. RS चा डिस्टन्स किती बाळांनो 5.6 सेंटीमीटर. ते आपण स्केल मध्ये घेऊया. इथं 5, इथं 6 आणि इथं 0. झालं 5.6. इथे कंपासचं एक टोक ठेवायचं. आता आपली लाईन जरा छोटी झाली, आपण ती वाढवून घेऊया. वाढवून घेतली. नंतर हा आर्क जिथे ड्रॉ झाला तिथून टी पॉइंट जोडून घ्यायचा. जोडला. या पॉइंटला काय नाव आहे बाळांनो R. आणि वर जो रे निघालाय त्याला एक नेमिंग करावं लागेल आपल्याला. काय देऊ आपण त्याला, A देऊया. अँगल S किती आपला 90 डिग्री. RS चं डिस्टन्स किती आहे 5.6 सेंटीमीटर. 5.6 सेंटीमीटर. ओके, क्लिअर. समजलंय तुम्हाला. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. आता आपल्याला काय करायचंय, एक अँगल ड्रॉ करायचा आहे. अँगल ट्रायंगल कोणता आहे, ट्रायंगल DEF इन विच लेंथ आपल्याला EF ची दिली आहे 5.2 सेंटीमीटर. लेंथ DE दिलेली आहे. DE किती आहे 5.4 सेंटीमीटर आणि मेजरमेंट ऑफ अँगल E किती आहे 65 डिग्री आहे. एकदम सोपं आहे बाळांनो. आता बघा तुम्ही, आपण काय करणार अगोदर बेसलाईन ड्रॉ करून घेणार. बेसलाईन किती सेंटीमीटर आहे आपली EF 5.2. त्याच्या आधी आपण रफ डायग्राम एक ड्रॉ करून घेऊ. एक ट्रायंगल काढायचा अंदाजे विदाउट मेजरमेंट. त्याला नेमिंग करायचं.
डी ई एफ. ई एफ किती आहे 5.2 सेंटीमीटर. डी किती आहे 5.4 सेंटीमीटर आणि ईचा अँगल आहे 65 डिग्री. ही झाली आपली रफ डायग्राम. आता आपण ऍक्च्युअल डायग्राम काढूया. पहिले आपण बेसलाईन ड्रॉ करणार बरोबर. ई एफ किती आहे 5.2 सेंटीमीटर. तर स्केल घेणार 5.2 कुठं आहे इथे आणि इथं 0. ही लाईन सेगमेंट आपण ड्रॉ करून घेऊ. झाला सेगमेंट. याला नेमिंग देऊया. नेमिंग काय येईल ई आणि एफ किती 5.2 सेंटीमीटर. ओके. आता काय करणार नेक्स्ट काम काय आपलं अँगल ई ड्रॉ करायचा आहे. अँगल ई किती बाळांनो 65 डिग्री. प्रोटेक्टर घेतलं ई पॉइंटवर ठेवायचं बेस टू बेस. बेसलाईनच्या सेगमेंटला तंतोतंत मॅच झाली पाहिजे बेसलाईन कोणाची प्रोटेक्टरची. तर 65 डिग्री कुठे आहे आपण मेजर करू. 0 10 20 30 40 50 60 अँड 65. इथं आला आपला 65. ही लाईन ड्रॉ करून घेऊ. ही जरा मोठी घेऊ आपण मागच्या छोटी पडली होती ना आपल्याला. इथं ठेवणार. झाली ड्रॉ लाईन. आता काय करणार आपल्याला डी चं डिस्टन्स काढायचं आहे. डी पॉइंट इकडे बरोबर. डी किती 5.4. कंपास घेणार त्यामध्ये 5.4 आपल्याला मेजर करायचं आहे. इथं 5.4 आणि इथं 0. ओके. ई पॉइंटवर ठेवणार टोक कंपासचा आणि इथं एक आर्क ड्रॉ करणार. झाला आर्क ड्रॉ. हा पॉइंट जो भेटलाय आर्कचा आणि तो एफ पॉइंट जोडून घेणार. जोडला. या पॉइंटला नाव आहे डी. डी चं डिस्टन्स आपण आता ड्रॉ केलं किती आहे 5.4 सेंटीमीटर. एफ चं ऑलरेडी लिहिलं आहे. अँगल ई किती बाळांनो 65 डिग्री. क्लिअर. सॉल्व. नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. आता क्वेश्चन काय आपला राईट द नेम ऑफ द पेअर ऑफ कॉन्ग्रट अँगल फ्रॉम द फिगर गिवन बिलो. म्हणजे तुम्हाला सारखे अँगल कोणते ते ओळखायचे. समजा आता हा AOB जो आहे तो 30 डिग्री तर सेम दुसरा कोणता आहे IHJ पण 30 डिग्री. म्हणजे आपल्याला एक कॉन्ग्रंट अँगलची पेअर भेटली. दुसरी पेअर कोणती भेटेल बाळांनो अँगल COD 40 डिग्री आणि अँगल FEG 40 डिग्री ही दुसरी पेअर भेटेल. अजून एक अँगल तुम्ही AOD जर बघितला तर हा 90 डिग्री दिसतो टोटल आणि अँगल RST हा तंतोतंत 90 डिग्रीचा आहे. तुम्ही प्रोटेक्टर ठेवून पण बघू शकता. मी चेक केलंय. आता आपण पेअर लिहूया. आन्सर फर्स्ट पेअर अँगल AOB कॉन्ग्रंटचं साइन काढायचं. कॉन्ग्रंट विथ अँगल काय IHJ. दुसरी पेअर काय भेटली आपल्याला अँगल COD 40 डिग्री. सेम दुसरा कोणता आहे कॉन्ग्रंट विथ अँगल FEG. थर्ड पेअर कशी जर तुम्ही चेक करा. इथं आपण चेक करूया फॉर क्लिअर होऊन जाईल तुमचं पण. इथं जर तुम्ही ठेवला प्रोटेक्टर तर हे बघा 90 डिग्रीचा आहे बरोबर. सेम ही फिगर बघितली असता जर तुम्ही एस पॉइंटवर जर ठेवला ना बाळांनो तर बरोबर हा पण 90 डिग्री आहे. दोन ही एक पेअर आपल्याला भेटेल. ती कशी लिहिणार आपण अँगल AOD कॉन्ग्रंट विथ अँगल RST. ओके क्लिअर. व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.